त्याला काय त्याची चव? गेल्यास संगीत स्वाद्य गाणे कस्तुरी ती रासव काय जाणे उत्तम प्रकारची कस्तुरी आणि सुवासिक. काय करावं गाढवाचा राखायला लावली कस काय वाचत त्याला काय त्या गाढवाला म्हणे ना गाढवाला काय बोलायची तो मूर्खाच काही सुविचार नाही. मूर्ख माणसाला सुविचार नसतो. बाळा पी. डॉक्टरला वाटतं आपली परिस्थिती नाहीये पी. आई पी. तिने कप लावला तोंडाला आणि मग्गा भरून बासुंदी पाजली. बासुंदी पेले पोरग झोपलं ते झोपलं. अरे अरे काय करू मी आता. बाई बाळा बाळा एक नाही दोन डॉक्टरला बोलवलं पाठवलं. डॉक्टर लवकर या. डॉक्टरने बघितलं काही नाही थंड ना. बाई डॉक्टरला वाटलं नेमकं ते दुधात पाणी घातलं आणि पाजलं त्यात पॉइझनिंग झालं की काय कोण झाले भांडं बरोबर नव्हतं का काय झालं. काळाच्या जागेतून पोरगा बाई ते दूध बघू ते त्याला पाजायला दिवसभरात पाजायचं होतं तेवढं बघू. बाई ते दूध कुठे म्हटलं पाजलं सगळं. बाईने 2-2 चमचे सांगितलं होतं बघू ते भांड बघू. बाईने तो मग ठेवला पुढे. आता बासुंदी प्यायलं होतं तरी मगाला घट्ट थर राहिलं. काय काय पाजलं तुम्ही त्याला. म्हटलं आम्हाला वाटलं आमची परिस्थिती नाही म्हणून तुम्ही सांगितलं की दुधात पाणी घालून म्हणून मी 4 मग दुधाचं 1 मग 8 त्याच्यात 2 बदाम काढून घातले 3 काजू घातले किसमिस सगळं पाजलं सगळं. डॉक्टरने म्हणजे काय केलं. डॉक्टर काय करायचं म्हणजे लोकांना बोलवून घ्या. टायफॉइड मधून उठलेल्या माणसाला दूध सुद्धा विषाप्रमाणे काम करतं. तुका म्हणे अधम त्यासी भक्ती तुशी श्रीहरीची. अधम प्रवृत्तीचे माणसं असतात अधर्माने वागणारे असतात त्यांना श्रीहरीची भक्ती सुद्धा दूषित अशा प्रकारची असते. तुकोबारायांनी जगाला धर्म शिकवला. स्वतः धर्माचं आचरण केलं. धर्माचंच तत्व जीवनाचं रक्षण करतो. धर्म रक्षित रक्षा. तुकोबाराय आयुष्यभर सुरक्षित राहिले. नंबर 2 अर्थ. अर्थ अर्थ असा साधला की रिद्धी सिद्धी सुखा हानितल्या लाथा तेथे या प्राकृता कोण पुसते. 10 दिवस भंडारा डोंगरावर तुकोबारायांचं भजन चाललं. एक सारखं भजन चाललं. रुक्मिणीने पांडुरंगाला सांगितलं नाथ 10 दिवस झाले तो काय विठ्ठल विठ्ठल करतो त्याला काहीतरी द्या. अगं त्याला काही नको. म्हटलं द्या ना काहीतरी हवा असल्याशिवाय तो एवढा टाळ कुठेल का. नाही ग त्याला काही नको आहे काही नको आहे. असं कर तू दे तू दे. रुक्मिणीने काय केलं रिद्धी सिद्धींना बोलवलं. सांगितलं असं करा तुम्ही दोघी जणी भंडारा डोंगरावर जा आणि तुकोबारायांना सांगा आम्ही प्रसन्न झालोय काय लागल ते मागा जा आणि त्याला काहीतरी देऊन या. या दोघी रिद्धी आणि सिद्धी तुकोबारायांकडे आल्या. यांचं भजन चाललंय जय जय पांडुरंगाचं चाललंय. आवाज ऐकला आणि डोळे उघडले. यांनी बघितलं बाजूला कुंटली 2 बायका आल्या तिच्या. यांचं भजन चाललंय. त्या पुढे आल्या त्यांनी नमस्कार केला. तुकोबारायांनी त्यांना नमस्कार केला. परागी नारी माऊली समाधी गेले यांनी नमस्कार केला. म्हणलं महाराज आम्ही तुमची सेवा करायला आलोय. म्हणलं काय माझी सेवा करणार. मी सेवेकरी आहे तर सेवेकऱ्याची कुठे सेवेकरी असतात का. तुम्ही कोण. म्हणले ही रिद्धी आणि मी सिद्धी. कुणी पाठवलं तुम्हाला. म्हणलं मला काही नको. म्हटलं नाही. म्हटलं तुम्ही मागाल ते देऊ. म्हटलं मला काही नको. धन देऊ संपत्ती देऊ ऐश्वर देऊ घरदार. म्हटलं मला काही नको जा तुम्ही. नाही म्हटलं काहीतरी या जा. म्हटलं ना तुम्ही जा. हिरमुसल्या झाल्या दोघी निघाल्या. तुकोबारायांनी विचार केला एकदम वाईट वाटलं असेल नाही का यांना. एकदम एखाद्याला असं तोडून बोलणं चांगलं नाही. बायांनो इकडे त्या मोठ्या आशेने परत आल्या.
म्हटलं मला द्यायला आलात ना, मग मी मागेन ते द्या, मागा की तुम्ही मागाल ते द्यायला आलो, मागा. म्हटलं नाही, आधी वचन द्या. दिलं वचन, आम्ही दोघी तुम्हाला वचन देतो, तुम्ही मागाल ते देऊ, शब्दाच्या बाहेर नाही. हे बघा, आपण मला वचन दिले म्हणजे ऐकावं लागेल. हो, आता या घडीला माझं मनोबल पक्क आहे. दैवयोगाने पुढे भविष्यात कधी मनोबल एखाद्या वेळी तुटून जाईल आणि तुम्ही परत आलात तर काही मागायची इच्छा मला चुकून होईल, तेव्हा मला एवढं वचन द्या, तुमचे हे काळे तोंड दाखवायला पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ नका. रिद्धी सिद्धी सुखा हानी तल्या लाथा तेथे प्राकृता कोडसे, याला श्रीमंती म्हणतात. करोडपती माणसं असतात तर रस्त्याने जाताना जर रुपयाचं नाणं पडले दिसलं तर उचलून म्हणतात होईल भद्रकालीच्या पेटीत घालायचं. अरे तिला काय भीक लागली का? रस्त्यावरून पडलेलं रुपयाचं नाणं भद्रकालीच्या पेटीत. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. लक्ष्मी रूपात असतील ती जगदंबा, तिला काय भीक लागली? देऊ एखाद्या गरीबाला. अरे गरीबाला द्यायचं तुझ्या खिशात नाही का भिकारड्या? रस्त्यावर उचलून देतोस. ज्याला कशाची अपेक्षा नाही. जिसको कछु न चाहिए वही शहंशाह, ज्याला काही नको त्याला शहंशाह म्हणतात. म्हणून धर्म साधला, उच्च कोटीचं वैराग्य साधणारा, अर्थ साधला, काम निष्काम वृत्ती भगवंताच्या प्रेमाचा असा काम साधला की तुकोबाराय म्हणतात, मंडळी हे मोठमोठाले योगी दिसतात ना दाढी जटावाले, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, माझ्या दारामध्ये ब्रह्मज्ञान्यांना लाळ घोटायला लावी. वैकुंठीचा देव आणि न कीर्तनी, वैकुंठीचा देव माझ्या कीर्तनामध्ये घेऊन येईल, इतका माझा भक्तीचा जबरदस्त काम पांडुरंगाच्या ठिकाणी काम साधलं. आणि शेवटी मोक्ष साधणारे एकमेव संत आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम गावा. यासाठी होता केला अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कौतुक वाटे झाली या वेताचे, नाममंगलाचे प्रेमीमुळे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतली या धावा त्रिकलेच्या, मनातली तृष्णा संपून गेली, आता काही मागायला शिल्लक राहिलं नाही. तुका म्हणे मुक्ती परिणिती नवरी, आता दिवसचारी खेळली. मुक्तीने गळ्यामध्ये माळ घातली, आता कशाच्या अपेक्षा राहिल्या नाही. हे म्हणणारे तुकोबाराय सकल संतांचे मुकुटमणी. आणि ते संतांची मंडळी, इतके दिवस झाले संतांबद्दल आम्ही तुम्हाला बोलतोय, याचं कारण असं, देव 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 जो तुम्ही म्हणता ना, तो ज्यांच्यात राहतो आम्ही त्यांचं वर्णन करतोय. तुका म्हणे सांगितली त्याची भगवंताच्या मध्ये, या भगवंताच्या मध्ये, या देहाच्या माध्यमातून अशी साधना करा की देव पहावया गेलो तेथे देवची होऊन इथेलो. देव शोधायला गेलो तर आम्ही देवस्वरूप झालो. परमेश्वर शोधायला गेलो तर आम्ही परमेश्वर स्वरूप होऊन गेलो. मग याला साधना कोणती? 4 ओळीचा अभंग समर्थन केला. त्यातला पहिला, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ. गोड बोलण्याला किंमत आहे, गोड बोलण्याचं सामर्थ्य नक्की आहे. गोड बोलण्याचं सामर्थ्य वामन पंडित असं म्हणाले. ते म्हणतात, मधुर वचन विश्व विश्वास पावे. तुमचं बोलणं गोड असेल तर तुमच्या बोलण्याबद्दल जगाच्या मनात विश्वास निर्माण होतो. मधुर वचन योगे विश्व विश्वास पावे, मधुर वचन योगे शत्रुते मित्र भावे. तुमचे शत्रू असतील तर ते सुद्धा मित्र होऊन जातात फक्त गोड बोलण्याने. मधुर वचन योगे दुर्लती मत्त हत्ती. उन्मत्त झालेल्या हत्तींना सुद्धा गोड बोलण्याने डोलायला लावता येते. ही गोड बोलण्याची ताकद. मधुर वचन योगे दुर्लती मत्त हत्ती आणि मधुर वचन योगे लोक सिद्धांती होती पंढरीनाथ. तुम्ही मांडलेले सिद्धांत समाजाच्या अंतःकरणात रुजतात. हा तुमच्या गोड बोलण्याचा परिणाम. पण नुसतं गोड बोलणं उपयोगाचं नाही, लक्षात ठेवा. ते अंतरी निर्मळ असल्यानंतर गोड बोलणं महत्वाचं.
अंतरी निर्मळ. आणि हे मोठं कठीण आहे बाहेरून ओळखणं. सज्जन दुर्जन एक रंग, सज्जन आणि दुर्जन यांचा रंग सारखा. सज्जनापेक्षा दुर्जन उलट आणखीन चांगले दिसतात, चांगले वाटतात. सज्जन दुर्जन एक रंग, कर्मिमो कछु फेर, पण त्यांच्या कर्मामध्ये काही बदल असतो. लक्षात ठेवा. सज्जन दुर्जन एक रंग, कर्मिमो कछु फेर, अपने अपने मोल विकावे, सुई छुरी समशे. आपापल्या कर्मावरून लोखंडाच्या 3 वस्तू विकल्या जातात, सुई, सुरी आणि तलवार. सज्जन दुर्जन एक रंग, कर्मिमो कछु फेर. त्यांच्या कर्मामध्ये काही फरक आहे. दिसायला तर ते सारखे आहेत. सज्जन आणि दुर्जन दिसायला सारखे. बऱ्याच अंशाने शास्त्रकारांनी म्हटलं त्यांचे कर्म पण सारखे असतात. सज्जन आणि दुर्जन या दोघांचे कर्म सारखे असतात. सज्जन आणि दुर्जन या दोघांचे कर्म सारखे असतात. लांबून बघितलं तर दारू प्यायलेला आणि ध्यान करणारा दोघं सारखे दिसतात. दोघे आपले तंद्रीत असतात. योगी जरी बघितला तरी तो तंद्रीत असतो आणि दारू प्यायलेला सुद्धा तुम्ही दोघे सारखेच का? दोघेही होश हरवलेले असतात. मग दोघं सारखे कसं होत आहे? दोघांचं कर्मही सारखं. सज्जन आणि दुर्जन या दोघांचं कर्मही सारखं, पण कर्म करण्याच्या मागची अंतःकरणातली भूमिका ही मात्र निराळी. कर्म करण्याच्या अंतःकरणाच्या भूमिकेवरून ते सज्जन आहेत का दुर्जन आहे ते ठरवता येतं. कर्मावरून सुद्धा नाही. सज्जन आणि दुर्जन या दोघांचं कर्म मिळत जुळत असतं, सारखं असतं, पण अंतःकरणामध्ये फरक असतो. ते अंतःकरण त्याचं निर्मळ आहे. एकाचं मलिन आहे, एकाचं निर्मळ आहे. कर्माच्या फलश्रुतीवरून ही गोष्ट लक्षात येते. कर्माच्या मध्यरात्रीचा सुमार झालेला आणि नाशिकहून रेल्वे मुंबईकडे चालली. गाडीतले प्रवासी शांत झोपले आणि एक्सप्रेस मेल इगतपुरी ओलांडली आणि घाटात प्रवेश केला. घाट लागला आणि गाडीची गती कमी झाली. गाडीतले प्रवासी शांत झोपले. एवढ्यात एक सराईत गुंड रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या लेडीज कंपार्टमेंट मध्ये शिरला. फर्स्ट क्लासच्या स्त्रियांच्या डब्यामध्ये तो शिरला. दाराचा खटका त्याने उघडला. मोठ्या कुशलतेने आतमध्ये गेला. घाट पार करून गाडी आपली गती वाढवायच्या आत आपलं काम पूर्ण करून याला जायचं होतं. इकडे तिकडे बघितलं. फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये सुखवस्तू घरातल्या स्त्रिया शांत झोपलेल्या आहेत. गाढ झोप लागली. त्यातल्या एकीकडे याचं लक्ष गेलं. चटकन तिच्या जवळ गेला. काही नाही. गळ्यातल्या दागिन्यांना हिसका मारायचा. हिसका मारून दागिने तोडायचे. पायाजवळची बॅग उचलायची, चालत्या गाडीतून उडी मारायची. बॅग हाताशी बाजूला ठेवली काढून आणि गळ्यातले दागिने ओढण्याकरता हात घातला. गळ्याच्या दागिन्याला हात घातला, हिसका मारणार एवढ्या तिला जाग आहे.
दुसरा क्षणी तिने त्याचा हात धरला. तिने त्याचा हात धरला, ओरडणार. यांनी चटकन दुसरा हात तिच्या तोंडावर दाबला. झटपट चाललीये की हात बाजूला करायचा प्रयत्न करते. ज्यांनी तोंड दाबून धरलाय, जर हिने हात बाजूला केला तर ही ओरडली की बाकीच्या जाग्या होती. बाकीच्या जाग्या झाल्या की आपण पकडले जाऊ. दागिन्याचा हात त्यांनी सोडलाय, डाव्या हाताने तोंड दाबून धरलाय आणि उजव्या हाताने आपल्या कमरेचा रामपुरी काढला. खटकन पाता उघडला आणि पोटावरती वार केला. डाव्या हाताने तोंड दाबून धरलेलं आहे, पोटावरती वार केला. सपासप 1-2 वार केले. 2 मिनिटाची तडफड झाली. बाईने मान टाकली, दागिने काढून घेतले, बॅग उचलली, चालत्या गाडीत यांनी उडी मारली आणि पाहता पाहता निघून गेला. तिसऱ्या दिवशी पेपरला बातमी, रेल्वेच्या डब्यात महिलेचा खून, खुनी बेपत्ता, पोलीस तपास चालू आहे. बाई मोठ्या घरची होती. चक्र फिरल्या गेले, धागे दोरे सापडले आणि मुद्दे माला सगळं हा सापडला. कोर्टामध्ये केस चालली, याला फाशीची शिक्षा झाली. खुनाचा आरोप सिद्ध झाला, याला फाशीची. काय केलं होतं यांनी? एका 9 इंची हत्याराने बाईच्या पोटावर 9-10 इंचाच्या जखमा केल्या. 9 इंची हत्याराने बाईच्या पोटावर 9-10 इंचाच्या 1-2 जखमा केल्या. याचा परिणाम त्याला फाशी झाली. प्रसंग नंबर 2, अशीच एक माऊली अंथरुणावरती तडफडत पडली. अचानक प्राणांतिक वेदना सुरू झाल्या. किंकाळी मारली, तडफड तिची सुरू झाली. नवरा, सासू, सासरे जागे झाले. ती तडफडचे डोळे पांढरे करायला लागली, घाम निघून झाली. नवऱ्याने डॉक्टरला, आपल्या फॅमिली डॉक्टरला फोन लावला. 10 मिनिटात फॅमिली डॉक्टर हजर झाला. त्यांनी बघितलं, नवऱ्याला बाजूला घेतलं, म्हटलं 5 मिनिटात निर्णय घ्यायला हवाय. तिच्या पोटामध्ये मूल आडवं झालंय, ही तरी वाचेल, नाही तर मूल तरी वाचेल. काय वाचेल, काय हवं ते पटकन सांगा, ऑपरेशन लगेच करायला हवंय. 2 मिनिटात डॉक्टर, मूल नाही वाचलं चालेल, माझ्या बायकोला वाचवा, तिला वाचवा. लगेच ऍम्ब्युलन्स मध्ये घातलं, ऑक्सिजन लावलं, तिथे नेलं, ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. हिला नेईपर्यंत तिकडे तयारी करून ठेवलेली होती. ऑपरेशन थिएटरच्या ट्रे मध्ये 3 इंचापासून तो 12-12 इंच लांबीच्या हत्यार ओळीने मांडून ठेवलेले होते क्रमाने. ऑपरेशन थिएटर मध्ये बाईला नेलं. डॉक्टरनी केलं काय? एका 9-10 इंच लांबीच्या हाताने बाईच्या पोटावरती 9 इंचाचा कड घेतला. मूल कापून बाहेर काढलं. ऑपरेशन यशस्वी झालं. बाईचे प्राण वाचले. यशस्वी शस्त्रक्रिया केली म्हणून डॉक्टरचं पेपर मध्ये नाव आलं आणि 15,000 रुपये कॅश मिळाली. अन्याय चाललाय म्हटलं, यालाच कलियुग म्हणतात. अहो, त्या बिचाऱ्याने हत्यार चालवलं, पोटावरती काय ते 2 घाव घातले आणि यांनी काय केलं, मेलेनी तेच केलं.
यांनी पण हत्यार घेतलं, पोटावरती हत्यार चालवलं, तर याला 15,000 दिले. त्याला 15,000 पण प्राण घ्यायची गरज होती का? त्यांनी पोटावर हत्यार चालवलं, 9-10 इंचाचं हत्यार पोटावरती चालवलं तर त्याला फाशी दिली. आणि यांनी पोटावर हत्यार चालवलं त्याला 15,000 रुपये दिले. आणि पेपर मध्ये फोटो काय, कौतुक काय, डिनरला बोलवलं काय, त्याला शर्टपीस काय दिला, पोटाचं कापड काय दिलं, त्याच्या बायकोची ओटी काय बदली, तिला साडी काय. त्यांनी हत्यार चालवलं तर त्याला फाशी दिली, यांनी हत्यार चालवलं तर कौतुक. वास्तविक पाहता दोघांचं कर्म सारखंच की नाही? दोघांनी हत्यार चालवलं, दोघांनी बाईच्या पोटावर हत्यार चालवलं. हा भेदभाव का? लागले तर दोघांना 7,500 वाटून द्यायची नाही. दोघांनी कर्म एकच केलं असेल तरी प्रश्न अंतःकरणाचा आहे. एकाने तेच कर्म करून जिवंत असलेली बाई मारली आणि दुसऱ्याने तेच कर्म करून मृत्यूच्या दारातनं बाईचे प्राण वाचवले, तिला नवजीवन दिलं. कर्म तेच असेल. दोघांनी हत्यारच वापरला असेल, दोघांनी घाव घातला असेल, दोघांनी चिरफाड केलेली असेल. यांनी पैसा करता गेलं, यांनी पैसा करता गेलं. याला 15,000 वाईट मिळाले, पचला असतो तर त्यालाही दागिन्याचे पैसे मिळाले असते. दोघांनी तर पैसा करता गेलं. मग याच्यात नक्की फरक काय? फरक अंतरी निर्मळ. एकाने जिवंत असलेल्या सुखी व्यक्तीला त्याच कर्माने मारलं आणि एकाने मृत्यूच्या घटका मोडणाऱ्या व्यक्तीला तेच कर्म केलं आणि मृत्यूच्या दारात बाहेर काढलं. दिसायला कर्म सारखेच असतील, प्रश्न असतो अंतःकरणाचा. प्रश्न अंतःकरणाचा. मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरी गेली आणि लांब गेली, खूप लांब गेली. नाशिकची मुलगी काठमांडूला गेली. पुढे इतक्या लांब. पहिला दिवाळ सण गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला. 8 वर्ष झाले मुलीला घरी यायला जमलं नाही. कसं काय? फोन यायचा, पत्र यायचं, मी खूप सुखात आहे, आनंदात आहे, पण काय करू? घराच्या मागच्या दारी बसते आणि तुमची आठवण काढते. येता येत नाही. यांची ही नोकरी आहे, शाही घराची काही कमी नाही. पुढच्या बाजूला 2 गाड्या आहेत, मागच्या बाजूला 1 गाडी आहे. सगळं काही आहे, खूप चालले, पण यायला जमत नाही. यांची अशी धावपळ असते, काय करावं काही समजत नाही. आठवण खूप येते आणि खूप आठवण आली तरी इलाज काही नसतो. मग कुठेतरी मागच्या दारी बसायचं. मागच्या दारी बसून घाल घाल पिंगावाया माझ्या बरसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंता, मन खंता. आई खूप आठवण येते काय, पण येता येत नाही. यायची खूप इच्छा. 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. आमचं रेडणं कीर्तनातले असा गैरसमज करून घेऊ नका की पोरीची आठवण नाही. कीर्तन आमचं कीर्तन. आठवण काढून फक्त रडलं तर देवाची आठवण काढून कीर्तन. ज्या दिवशी कीर्तनात डोळ्यात पाणी येणार नाही की कीर्तन आमचं अपुरं राहिलं, फेल गेलं असं आम्ही समजतो. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात, माहेरीचा सुवासाची कर बरसात. विसरली काग भादव्याचं लग्न झालं, माहेरीच्या सुखाला मन आता. काळ्या कपिलीची नंदा थोड कर फार, हुंग हुंगोनिया कधी कशी गेला. काव्य हे निराळ्या विश्वात नेणाऱ्या गोष्टी असतात.
हे काव्य करणारे समर्थांनी त्यांना हे शब्दसृष्टीचे ईश्वर म्हणतं. शब्दाच्या सृष्टीचे ईश्वर, शब्दाच्या क्षेत्रातले ईश्वर. शब्दामध्ये ही जादू आहे, लक्षात ठेवा. फक्त वळण लावायचं, शब्दाला वळण लावायचं. वळण लावलं, प्रश्न अंतःकरणाचा, अंतरी निर्मळ. अंतःकरणातून वळण लावलं की बदललं जात. हा मुद्दा मांडला. पुण्याला एका आमच्या कीर्तनकार्याचं वाद घातलं. नाही म्हणणार असं नसतं. अंतःकरण काव्याला कसं काय वळण लावता येईल? लावता येतो म्हटलं. अंतःकरणाचा संबंध जोडला गेला. अंतरी निर्मळ. त्यावेळेला तिथे काव्य केलं होतं आणि पाठने आमचं एक दुर्दैवी की आम्ही केलेल्या कविता आमच्या पाठ नसतात. बाकी तुकोबाराय, नामदेवराय, समर्थ, एकनाथ महाराज 12 तास कीर्तन केले मी. संध्याकाळी 6 ते सकाळी 6. आणीबाणी ज्या वेळेला होती त्या आणीबाणीमध्ये दासुमीचा उत्सव पुण्याला होता. आमचे गुरुजी तर खूप थकून गेलेले होते. कोणी कीर्तनकार आला नाही. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत ते म्हणाले काय करायचं रे? तुझ्या दादाला मी करतो कीर्तन. संध्याकाळी 6 ला उभा राहिलो होतो. सकाळी 6:15 ला सूर्योदयानंतर पहिला कीर्तनकार आला. 7-8 तासाची ते कीर्तन खूप वेळा केली. रात्री 9 ला उभं राहायचं ते पहाटे 4, 4:30, 5 ला बंद करायचं. हे शब्दसृष्टीचे ईश्वर काव्यामध्ये अंतरी निर्मळ हा विषय लक्षात ठेवायचा. ते म्हणाले नाही असं कसं काय होईल. त्यावेळेला एक रेकॉर्ड लागली होती. त्या रेकॉर्डवरती एक काव्य केलं होतं आम्ही. रेकॉर्ड काही कीर्तन म्हणलेलं नाहीये. चित्रपटातलं गाणं होतं. पण तसा त्याला काही बेस नाही. त्याला पूर्ण बेस आम्ही दिला होता. जमलं तो उद्या म्हणून वही आणायची लक्षात राहिलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 परिचयाचं गाणं. आणि याच्यावरती 21 काव्याचं काव्य केलं होतं. दुसऱ्या ओळीत विषयाला टर्न दिला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 सद्गुरु आले घरान जीव माझा त्यांच्या पायी दडला सारा. सद्गुरु आले घरान जीव माझा त्यांच्या पायी दडला सारा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 सद्गुरु आले घरान जीव माझा त्यांच्या पायी दडला सारा. सद्गुरु आले घरान जीव माझा त्यांच्या पायी दडला सारा. पर्यंत केलं होतं. दीनानाथाचे 1 2 3 थांबले 21. दीनानाथाचे 1 2 3 थांबले 21. जीव नाही मोह पाशा. पासून 21 आकड्यापर्यंत अर्थ दिला प्रत्येक याला. 1 म्हणजे देव, 2 म्हणजे द्वैन, 3 म्हणजे त्रिगुण असा 21 पर्यंत. उद्या वही आणली तर म्हणेल पुढे.
झाले मुलगी नवऱ्याबरोबर गेलेली भेट नाही. आई बाप वाट पाहताय. बरं बाकी दुसरं काही नाही, तेवढा एकच पोटचा गोळा होता आणि ते सासरी गेली तर 10 वर्ष. आणि एकदा अचानक मधून सुट्टी मिळाली. नवऱ्याने सांगितलं, हे बघ तार गिरून फोन करायचे, काही भांडण पडू नकोस, तुला विमानात बसवून देतो, मुंबईला जा, तिथून टॅक्सीने नाशिकला जा. मुलगी नाशिकची दुसरी आणि घरी जा. ही निघाली. तिथून विमानात बसवलं, आपल्या 2 मुलांना घेतलं, आजीला भेटायचं बरं, आजोबांना भेटायचं बरं, चला. आणि त्या पोरांना घेऊन ती बॅग, गळ्याला पिशवी आणि आली. विमानाने मुंबईला आली, तिथून टॅक्सी केली, तिथून नाशिकला आली. दुपारी 12 वाजलेले. हे बाबा असा घे, असा काय बरं. 10 वर्षात म्हटलं नाशिक, रस्ते कुठले कुठे कुठले कुठे गेले. बाबा असा घे, हा इकडून घे, असा घे, असा घे, इकडून घे. चल इकडे सोमवार मोठा गणपती नवीन बसवला, घातली गाडी सोमवार पेठ. थांबो 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 थांबवली काय. खाली उतरली, घरापाशी आली, घराचं दार बंद आहे, कडी लावलेली आहे. दारापुढे आली, कोणी बॅगा ठेवल्या, कार्टे बाजूला उभे, दारावर थांबले. बाबा मी आले. अचानक कानावरती शब्द पडला, दार वाजलं, बाबा मी आले. म्हातारा उठला, दाराकडे येतोय. अगं छकुली आली. छकुलीला 2 छकुले झाले. छकुली आली. पोळीचा तुकडा आणि पटकन स्वयंपाकघरात बोलून सांगितलं, चटकन पुढे. दाराची कडी काढली, दार उघडलं, दारामध्ये मुलगी उभे. आजूबाजूच्या दारातून लोकांचे टाळके बाहेर. छकुली आली वाटतं, छकुली आली वाटतं, छकुली आली वाटतं, अगं छकुली आली वाटतं, अगं छकुली आली वाटतं. दार उघडलं, दाराच्या बाहेर, उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकलं, पोरी लावली. तर बाबा म्हणून ती बघतीये कडकडून. तिथेच तिला मिठी मारली की अगं कळवायचं तरी. बाबा कळवायला सवडच मिळाली नाही ना. हे म्हणाले कळवायचं नाही जमलं तर पंचायतीपेक्षा तू जाच, मग कळेल. येते म्हणायचं नाही, वेळेला नाही जमलं तर पंचायत विला 2-3 वेळा असं झालं. म्हणाले कळूच नको, तू जा. म्हणून आले, हे जमलं तर 2 दिवसांनी नंतर येणार आहे. दारामध्येच कडकडून मिठी मारली. आमचे शास्त्रकार ते तिथे उभे होते. त्यांनी तो प्रसंग बघितला आणि ते म्हणतात, मंडळी बघितलं अहो, अंतःकरणाचा फरक तुम्हाला मी दाखवतो. अंतःकरणाचा फरक. हे शरीर ये नैवा लिंगिता कांता ते नैवा लिंगिता सुधा. ज्या शरीराने आपल्या कांतेला आलिंगन दिलं, त्याच शरीराने आपल्याला मुलीला पण आलिंगन दिलं. पण मनात फरक होता. ही आपली मुलगी आहे, ही आपली बायको आहे. ही मुलगी आणि ही बायको आहे. ज्या शरीराने आपल्या पत्नीला आलिंगन दिलं, त्याच शरीराने आपल्या कन्येला आलिंगन दिलं. कर्म एकच असेल, हात्यार चालवणे एकच असेल, पण फरक मनामध्ये असतो. ये नैवा लिंगिता कांता ते नैवा लिंगिता सुधा. जे शरीर आपल्या कांतेला आलिंगन देतं, ते शरीर आपल्या कन्येला आलिंगन देतं, पण फरक मनामध्ये असतो. ते मन निर्मळ असेल की कर्माचा दृष्टिकोन बदलून जातो. ते मन मलिन असेल
कर्माची दिशाच बदलून जाते. आणि म्हणून संतांचं मुख्य लक्षण सांगितलं, अंतरी निर्मळ. इतकं निर्मळ, इतकं निर्मळ, इतकं निर्मळ अंतःकरण की स्वतः जळून जायची तयारी ठेवायची, स्वतःची विभूती करायची, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाचं कल्याण करण्याकरता आपल्या देहाची विभूती करून टाकायची. चुलीमधली राख असते आणि यज्ञकुंडातली विभूती असते, कारण की जगाच्या कल्याणाकरता असते. परोपकारार्थ इदम शरीर, हे शरीर परोपकाराकरता दिलेलं आहे. या देहाच्या माध्यमातून फक्त परोपकार करायचा. परोपकाराची या राशी उदंड घडती दयाशी. अंतरी निर्मळ आणि फार निर्मळ अंतःकरण असतं ना, तेच ते संत, ते राष्ट्रभक्त, ते देवभक्त, ते धर्मभक्त, संतांची व्याख्या फार निर्मळ अंतःकरण. सकाळची वेळ 9, 9:30 सुमार आणि साऱ्या देशांनी ज्यांना मान्यता द्यावी असा राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक आपल्या घरामध्ये माईवर बसलेले. सरकारी नोकरी केली असती तर लाखोनी पैसे मिळवले असते, पण ते न करता या राष्ट्रातला तरुण जागा व्हावा, पिढी जागी व्हावी म्हणून शिक्षण संस्था उभी केली आणि अतिशय अल्प मूल्य घेऊन, पदरमोड करून शिक्षण संस्था चालू. महिनाअखेर विद्यार्थ्यांच्या फीच्या पैशाचे हिशोब चाललेले. 3-3.5 हजार समोर रुपये पडलेले होते आणि त्याचा हिशोब चाललेला. एवढ्या धर्मपत्नी पुढे आल्या. लक्ष्मी बराच वेळ उभ्या राहिल्या. टिळकांनी वर मान केली. म्हटलं काय? म्हटलं आपल्याशी जरा बोलायचं होतं. बोला. म्हटलं चैत्राचा महिना लागलाय, हळदी कुंकवाचे दिवस आले, मला हळदी कुंकवा करता आमंत्रण यायला लागले. म्हटलं तुम्हाला कधी आम्ही अडवलं का? कधी जेवणा करता अडवलं का? कामा करता अडवलं? काही मागितलं, कशाची अपेक्षा केली? आमच्या वेळेला हजर राहायला पाहिजे काय? म्हटलं नाही. म्हटलं तसं नाही, हळदी कुंकवाला जायचं म्हणजे दुसऱ्याच्या कडे जायचं. एकच पातळ आहे मला, त्याला 2 दाण घातलेले. रात्री काहीतरी गुंडाळायचं, तेच पातळ धुवून वाळत टाकायचं, सकाळी तेच नेसायचं. पण दुसऱ्याकडे हळदी कुंकवाला जाताना बरं वाटत नाही. एखादं पातळ आणलं तर बरं होईल. टिळकांनी बघितलं, कळतं आम्हाला सगळं. हे बघा, पुढच्या महिन्याचा पगार झाला की एखादे 2 पातळ आणू आम्ही तुम्हाला. म्हटलं थोडं बोलू का? बोला. पुढच्या महिन्यात पातळ आणणार ना? म्हटलं आणू, प्रयत्न करू बरं. म्हटलं या पैशातले पैसे घ्या, मला पातळ आणा आणि पगार झाला की पैसे त्यात टाकून द्या. काही तिने वावरं सांगितलं असं. खरं म्हणजे आज मोठमोठ्या संस्थांमध्ये वर्गण्या जमा होतात, किरकोळ खर्च 13,000 रुपये. किरकोळ खर्च 13,000 रुपये तो विचारायचंच नाही. यातले पैसे घ्या, एखादं लुगडं आणा आणि पगार झाला. टिळकांनी बघितलं, हे बघा, हे पैसे आपल्या बापाचे नाही. एक लक्षात ठेवा, हे पैसे नाही, हा विद्यार्थ्यांचा विश्वास. त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आहे. एखाद्याने विश्वासाने मांडीवर डोकं ठेवलं की केसांनी गळा कापायचा नसतो.
ज्या दिवशी हे पैसे घ्यायची बुद्धी आम्हाला होईल त्या दिवशी आमच्या राष्ट्रभक्तीला, स्वातंत्र्य प्रेमाला कलंक लागेल, आमचा नैतिक अधिकार मी घालून बसतो. हे बघा, दाट घातलेलं पातळ नेसून हळदी कुंकाला गेला तरी चालेल. लोक म्हणतील लोकमान्य भिकारी आहे, तुम्हाला भिकाऱ्याची बायको म्हटलं तरी चालेल. पण एखाद्या विश्वासघात्याची बायको आहे त्या मला नाही चालत. या तुम्ही या उपर काही बोलू नका, आम्हाला बोलायला लावू नका. बाई आत निघून गेली. त्यावेळेला राजकारणातले भरल्या पोटी राजकारण करणारे दिग्गज, वराडचा सिंह ज्यांना म्हणायचे दादासाहेब खापर्डे, श्रीमंत, जिना चढून वर येत होते. नवरा बायकोचा हा संवाद त्यांनी ऐकला. त्यावेळचा करोडपती माणूस तो जमीन जुमला असलेला. आपल्या खात्याला खांदा लावून राजकारणात कार्य करतात. आपण ज्यांना गुरुस्थानी मानतो, त्या टिळकांच्या बायकोला, बळवंतरावांच्या बायकोला नेसायला पातळ नसावं. हलक्या पावलाने खाली उतरले, बाजारात गेले आणि इरकली लुगड्याची जोडी विकत घेतली. त्यावेळेला 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्याच्या आधीची थोडीशी घटना. इरकली लुगड्याची जोडी 3.5 रुपयाला जोडी मिळायची. 3.25 3.5 रुपयाला. आणि पगार तेवढाच असायचा साधारण 3-3.5 रुपये. बाजारात गेले, इरकली लुगड्याची जोडी विकत घेतली. जिना चढून वर आले. टिळकांचं काम चाललेलं. या म्हटलं, या दादा या. म्हटलं नागपूरला चाललो आहे. बर, केव्हा येणार? म्हटलं केव्हा येऊ ते काही सांगता येत नाही, केव्हा काय घडेल काही सांगता येत नाही. परत लवकर येणं होतं की नाही कोण जाणे. भाऊबीज करून जावं अशी इच्छा होती. जरा ताईने ओवाळलं तर बरं होईल. आता महिना दुसऱ्याच्या घरी ही माणसं राहायची, मित्राच्या घरी राहायची आणि बहीण भावाच्या नात्याने वागायची. त्याशिवाय राष्ट्र उभे राहिले नाही, त्याशिवाय घर उभे राहिले नाही. व्यभिचारी, दुराचारी, लाचार माणसं जगात काही उभं करू शकत नाही. महिना राहायचं. कधी कधी अंडरग्राऊंड राहायचं, कोणाला कळू नये अशा प्रकारे. नवरा घरामध्ये नाही आणि आजारी पडला तरी या राष्ट्रभक्ताची सेवा त्या माऊलीने करायची. नेताजी सुभाषचंद्रांवर ही वेळ ज्यावेळेला आली, दम्याची व्यथा, खोकायला लागलं की या बाईचा तो नवरा गावाला गेला आणि कोण पुरुष खोकतोय. यांना खोकल्याची उबळ आली की तिने फळीवरचे पातेले धडाधड खाली पाडायचे. भांड्याचा आवाज यायचा, त्याच्यात तो खोकायचा आवाज मुक्त होऊन जायचा. ताप भरला की कपाळावर गरम गारच्या मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या आणि सेवा करायची. हे सगळं चालतं ते अंतरी निर्मळवर चालतं. अंतरी निर्मळ. परमार्थ कठीण नाहीये. सरळ वागायची आपल्याला सवय नाही म्हणून या सगळ्या गोष्टी शिकाव्या. म्हटलं भाऊबीज करीन असं म्हणतोय. बर बसा बरं, ऐकलं का? दादा आलाय, नागपूरला जायचं म्हणतोय, भाऊबीज करायची आहे. तामण आणि निरंजन सुपारी घेऊन या. तामणामध्ये निरंजन ठेवली, वात लावली, सुपारी ठेवली, 4 अक्षरांची नाणी ठेवली आणि टिळकांच्या पत्नी बाहेर आल्या. बसायला एक आसन टाकलं, आसनावर बसवलं. रांगोळीचं बोट काय? रांगोळी म्हणजे घरी करायची, विकत नाही आणायची. दार सजवायचं, शेतामध्ये जायचं, शिरगोळे विकत आणायचे, हे घेऊन यायचे गोळातून. लहानपणी आम्ही तयार केली. आणायचे, ते भाजायचे, कुटायचे, जात्यावरती दळायचं, रांगोळी तयार करायची. घरी जात्यावर दळून रांगोळी आम्ही स्वतः तयार केली.
ते भाजायचे कसे ते पण आमच्या आईने आम्हाला शिकवलं. आता तो प्रश्न येत नाही, बाजारात जाऊन विकत घेऊन रांगोळी समजली की पोतं पण फेकून द्या. रांगोळीचं बोल काढलं, आसनावर बसवलं, कपाळाला कुंकुम तिलक लावला, औक्षवंत व्हा म्हणून कपाळाला अक्षर लावली, डोक्यावर 4 दाणे टाकले आणि पंचप्राणाची पंचायती ते तबक ओवाळत आहे. टिळक बाजूला बसले. नागपूरला जायचंय, लवकर येणं होत नाही होत म्हणून भावाच्या मनात इच्छा निर्माण झाली, बहिणीकडून ओवाळून घ्या. आणि तबक ओवाळल्याबरोबर यांनी पिशवीतून लुगड्याची जोडी काढली आणि तबकात टाकायची. उडत्या पाखराचे पंख ओढणारे लोकमान्य टिळक इंग्रजांना कधी यांच्या बुद्धीचा पत्ता लागला नाही. त्यांना बनवणं इतकं का सोपं. टाकणार तेवढ्यात टिळकांनी हात धरला, म्हणजे बळवंतराव ओवाळलंय, भाऊबीज. थांबा दादासाहेब, माझ्या एका प्रश्नाचा उत्तर द्या. जिन्यामध्ये उभं राहून नवरा बायकोचा संवाद ऐकलत की नाही? जिन्यामध्ये उभं राहून नवरा बायकोचा संवाद ऐकलात की नाही? बळवंतराव, आम्ही राजकारण करतो वाढल्यापोटी. आम्ही तुम्हाला म्हणतो गुरुस्थानी, होय ना? मग हे कळत नाही तुम्हाला? दया अगदी मोठेपणा, दया यातना कशी. दादासाहेब, आमचं दारिद्र्य म्हणजे आम्ही भिकारी नाही, आम्ही हे व्रत घेतलंय. पैसा मिळवायचा म्हटला तर फावड्याने पैसा मिळवू एवढी बुद्धी आम्हाला देवाने दिली आहे. हे व्रत करायचं. राष्ट्रास्तव जळत जळत जन्मकंठणे, जळताना हसणे ही मोक्ष साधन आहे. राष्ट्र करता, धर्मा करता, देवा करता जळायचं, जळता जळता हसायचं. असू दे. नाही म्हटलं बळवंतराव, नाही म्हणू नका, हे राहू द्या. आमच्या मनाला चैन पडणार नाही, राहू द्या. नाही दादासाहेब, आमच्या स्वाभिमानाला धक्का लावू नका. आमचं दारिद्र्य हे आमचं व्रत आहे, ती आमची दुर्बलता नाही आहे. लोकमान्य टिळकांचा सिंह गर्जना, त्यांचा सिंह केसरी आणि मराठ्यातून गर्जना करायचा लक्षात ठेवा. शेवटी ते गयावाय करायला लागले. टिळकांनी असं केलं, थांबा म्हटले, यात तोडगा काढू. ते 2 लुगडे होते, गाठोड्याची घडी सोडली, एक लुगडं दिलं त्यांच्या हातात, नंतर भाऊबीज झाला. आणि दुसरं लुगडं नागपूरला चाललाय, तर आमच्या बहिणी करता तुमच्या बायकोला घेऊन जा, पगार झाला की पैसे घेऊन टाक. अगदी सहज पुढं सोडवून टाकलं, म्हणजे दिडकीचं ऋण नाही. पगार झाला की पैसे देऊन टाकू. एका पातळाची भाऊबीज आमच्या बहिणीला तुमच्या घरी द्या, आणि एक पातळ आता भाऊबीज म्हणून घाला. पगार झाला की आम्ही जेवणार नाही, पहिले तुमचे पैसे देऊ. ते लोकमान्य टिळक लक्षात ठेवा. सरदार ग्रामने लोकमान्य टिळकांनी देह ठेवला. बॉम्बे चौपाटीवर कोणाच्याही देहाला अग्नी द्यायची परवानगी नाही, टिळकांच्या देहाला अग्नी देण्याची परवानगी दिली गेली. आणि त्या पुण्य पुरुषाच्या दर्शनाकरता पंजाब मधून स्वतंत्र ट्रेन सोडाव्या लागल्या. शेकडो गाड्या, जमतील तसे लोक आले. टिळकांच्या अंतयात्रेला 20 लाख लोक मुंबईला जमा झाले होते, लक्षात ठेवा. अहो, आज कोणाची अंतयात्रा असेल तर पोलीस जास्त असतात, लोक घरी टीव्हीवर बसून बघतात, जेवता जेवता आणलं वाटतं बरं का, गाडी लावतोय बरं का, माझी माहिती. आणि तिथे हजारो पोलीस आणि पब्लिक कमी. लोक बघतात कोण जाईल इथे या गर्दीमध्ये वाईट करायला, इथे बसून मस्त पाहायला.
समाजाकरता अंतःकरणपूर्वक जीव तोडणारी लोक होती आणि त्यांच्याकरता सर्वस्व पणाला लावणारा समाज होता. शिवाजी राजांच्या करता शिवरायासाठी आपले सौभाग्य मिळवा याला, एकुलता एकच पुत्र तोही पण गमवायाला, तत्पर ज्या होती सुखाने, धन्य धन्य साध्वी तुला. आपला पती द्यायचा, आपले पुत्र द्यायचे, अशी लाख मोलाची माणसं शिवाजी राजांच्या करता होती. सुरत लुटून जेव्हा शिवाजी राजे येत होते, मागून इंग्रज फौज पाठला करायला लागली. वाटेमध्ये एका ठिकाणी जंगल पेटलं होतं आणि घोडा त्या अग्नीवर शिरेना. त्यावर काही मावळे चटकन घोड्यावर उतरले, पाच पुढे झाले, त्या आगीवर पालथे पडले. महाराज आमच्या पाठीवरून घोडा गेला. घोडा अग्नीवर येत नाहीये, त्या आगीवर पालथे पडले आणि घोडा दौडत घेऊन राजे खाली उतरले. त्यांना उठवलंय, आपण पायी जाऊ, घोडा नाही आला तर आपण पायी निघून जाऊ. हे सगळं करण्यामागे अंतःकरणाची निर्मळता. अहो पतित घरोघर असतात, पण छत्रपती एकच होऊन गेले. प्रत्येक सीझन मध्ये पतित वाढत जातात. शुभमंगल सावधान, पण छत्रपती एकच. अशीच असती आई आमची सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, फक्त बदले छत्रपती, बाकीचे नुसते पती. छत्रपती मग टिळक काय, छत्रपती काय, तुकोबा आहे काय, समर्थ काय, एकनाथ महाराज काय, ज्ञानोबा काय, ही सगळ्या क्षेत्रातली जी मोठी माणसं होऊन गेली ना, ज्यांच्या मोठेपणाची साधना कोणती, जी काही लक्षण 4-5 सांगितली, त्यात पहिलं लक्षण सांगितलं अंतरी निर्मळ. आणि अंतरी निर्मळ, त्याच्यातून निर्माण होणारे कर्म जगाच्या कल्याणाचं कार्य करतात आणि ईश्वरी शक्ती त्यांच्यात प्रवेश करतात आणि ही माणसं देवत्वाला जाऊन पोहोचतात. म्हणून संतांचे अनेक लक्षणं सांगताना त्यात पहिलं लक्षण तुकोबारायांनी आपल्या पुढे ठेवायचा प्रयत्न केला. गमबनी निसानी रब मबनी निरप मगरे अंतरी निर्मळ वाचे तार साळ, वाचे तार साळ, वाचे तार साळ, वाचे तार साळ. त्याचे गळामाळ आसोन सो, त्याचे गळामाळ आसोन, त्याचे गळामाळ आसोन, त्याचे गळामाळ आसोन. आत्मा अनुभवी तो खाईल्या वाटा, आत्मा अनुभवी तो खाईल्या वाटा, आत्मा तो खाईल्या वाटा. त्याचे माथा चढा आसो, त्याचे माथा चढा आसो. वाचे तारसा, वाचे तारसा, वाचे तारसा. परगौऱ्या अंध निर्देशी जो मुका, परगौऱ्या अंध निर्देशी जो मुका, परगौऱ्या अंध निर्देशी जो मुका. तोची संत देखा तुका, तोची संत देखा तुका. वाचे तारसा, वाचे तारसा, अंतरी
श्रीराम